आज आपण पाहणार आहोत की लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये स्थिर होण्यासाठी, तिची वृद्धी पावण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये काही वचनं आलेली आहेत का, काही उपाय आलेले आहेत का? तर धर्मशास्त्रांच्या वचनांच्या आधाराने आज मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। तर मुळात कसं आहे, यत्र नारायण तत्र लक्ष्मी असं मूलवचन आहे। म्हणजे काय, जेथे नारायण आहे, हरी आहे, तेथेच महालक्ष्मी आनंदाने आहे, किंबहुना तेथेच महालक्ष्मी आहे असं वचन आहे। तर त्याबद्दल यत्र नास्ति हरे पूजा तदीय गुण कीर्तनम नोत्सुकस्तत् प्रशंसायाम यामी तस्यन मंदिरम। ब्रह्मवैवर्त पुराण जे आहे त्यामधील गणपती खंडामध्ये वरील वचन आलेलं आहे। याचा अर्थ असा की जिथे हरीचे पूजन, भजन, कीर्तन आदी गोष्टी घडत नाहीत, हरीचे नामस्मरण होत नाही, कोणत्याही माध्यमातून त्याचे पूजन होत नाही, त्या ठिकाणी मी राहण्यासाठी, नांदण्यासाठी उत्सुक नसते असे महालक्ष्मीचे स्वतःचे वचन आहे। याचा अर्थ काय, तर महालक्ष्मीची केवळ तिची एकटीची उपासना करून तिला पूर्णता त्या उपासनेला येत नाही। त्या उपासनेला जोड जी द्यायची आहे ती हरिपूजनाची द्यायची आहे। म्हणून केव्हाही जेव्हा तुम्ही महालक्ष्मीची उपासना कराल तेव्हा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा कोणत्याही मंत्रांचा, विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप, त्याचे स्मरण करणं अत्यावश्यक आहे। कारण जेथे हरी तेथे लक्ष्मी, म्हणून हरिपूजन ज्या वास्तूमध्ये घडते त्या वास्तूमध्ये लक्ष्मी आनंदाने येतेही आणि निवास करून वृद्धिंगत देखील पावते असं एक वचन आहे। दुसरं एक महत्त्वाचं वचन लिंगपुराणामध्ये आलेलं आहे। लिंगपुराणाचा जो उत्तर भाग आहे त्याचा जो 6वा अध्याय आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की वासुदेवार्चनस्ता दूरस्थान विसर्जयेत। म्हणजे काय, जिथे वासुदेवाचे अर्चन होते ते स्थान अलक्ष्मी विसर्जित करते। अलक्ष्मी म्हणजे काय, तर दरिद्रता। जिथे वासुदेवाची पूजा होते तिथे ही अशी अलक्ष्मी, दरिद्रता अजिबात राहत नाही। मग हे वासुदेवाचे पूजन केवळ कर्मकांडाच्याच माध्यमातून घडले पाहिजे असे नाही, तर त्याचे नामस्मरण आहे किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचे केलेले पूजन आहे ते स्थान अलक्ष्मी त्या स्थानी अजिबात राहत नाही, म्हणजेच लक्ष्मी त्या स्थानी नांदते असा याचा अर्थ आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याची जी वचनं आलेली आहेत त्यांच्याच आधाराने आपल्या कुलदेवतेची जी उपासना करणं आहे ती उपासना लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते। मग ती उपासना विविध माध्यमातून घडत असेल, त्या कुलदेवतेचा नामजप, कुलदेव आणि कुलदेवी दोघांचाही नामजप प्रतिदिन म्हणणं किंवा त्यांची विविध जी सूक्त आहेत किंवा स्तोत्र आहेत अत्यंत महत्त्वाची, त्या स्तोत्रांचं, त्या सूक्तांचं गायन प्रतिदिन आपल्या वास्तूमध्ये करणं हे देखील लक्ष्मी स्थिरतेकरता अत्यंत प्रभावी असे साधन आहे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं। तर त्याच्यामध्ये कसं आहे, ही जी कुलदेवतेची उपासना आहे ही विविध माध्यमातून करता येते। म्हणजे प्रतिमासी म्हणजे प्रत्येक महिन्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ घरामध्ये करवून घेणं किंवा महालक्ष्मी स्तोत्र आहेत तिचं पठण करणं किंवा कनकधारा नावाचं स्तोत्र साक्षात शंकराचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी ज्या स्तोत्राची रचना केली असे अत्यंत प्रासादिक असे कनकधारा स्तोत्र आहे। इंद्रकृत महालक्ष्मी स्तोत्र आहे, त्या स्तोत्रांचं पठण आपल्या वास्तूमध्ये करणं, नित्य करणं हे देखील महत्त्वाचं एक साधन आहे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि ती स्थिर होण्यासाठी। त्याच पद्धतीनं श्री महालक्ष्मीयै नमः या अत्यंत साधा सोप्या परंतु अत्यंत प्रभावी मंत्राचा जप जर आपल्या वास्तूमध्ये यथाशक्ती बाकीच्यांनी सगळ्यांनी वास्तूतील प्रत्येक माणसांनी जर केला, आनंदाने आपल्यावर कृपा महालक्ष्मी करेल यासाठी हा जप देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। घरामध्ये विविध प्रकारचे गृहक्लेश असतील, सतत तणावाचे वातावरण असेल किंवा भांडण तंटा होत असेल किंवा अभद्र शब्दांचं उच्चारण घरामध्ये केलं जात असेल, ज्या घरामध्ये व्यसनं असतील, अशा घरामध्ये मात्र लक्ष्मी आनंदाने नांदत नाही। तर तेवढं टाळणं हा व्यावहारिक उपाय आपण सगळ्यांनी निश्चित आचरण केला पाहिजे। कारण केवळ धर्मशास्त्रोक्त कृती करणं, केवळ कर्मकांडच करणं असं नसून व्यवहारात देखील आपलं जे आचरण आहे ते जास्तीत जास्त शुद्ध जितकं राहील तेवढा महालक्ष्मीचा प्रसाद, कृपा प्रसाद आपल्या संपूर्ण वास्तूवर
निवास करत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, महाभारतातलं जे अनुशासन पर्व आहे किंवा चाणक्य नीती आहे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की जिथे पती पत्नींमध्ये सामंजस्य असतं, एकोपा असतो, त्या घरामध्ये लक्ष्मी अत्यंत आनंदाने निवास करीत असे। बरं, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे लक्ष्मी म्हणजे केवळ भरपूर पैसे, भरपूर धन एवढंच लक्ष्मीचा मर्यादित अर्थ नाही, तर विविध प्रकारांनी महालक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये आपण अनुभवत असतो। घरामध्ये सगळ्या प्रकारची उत्तम भरभराट असणं केवळ पैशांची नाही तर धनधान्य विपुल असणं, संस्कारी चांगली माणसं घरामध्ये असणं हे देखील महालक्ष्मीची कृपा आहे हे समजणे आहे। आणि काय आहे, पैसे खर्च करून आनंदाची विविध साधनं आपण निश्चित घेऊ शकतो, परंतु समाधान किंवा आनंद तो केवळ पैशांवर अवलंबून नाही। ती साधनं विकत घेता येईल पण ते समाधान काही विकत पैशांच्या माध्यमातून घेता येत नाही। तर आपली वृत्ती जितकी सात्विक राहील, जेवढी तुम्ही देवतेची विविध माध्यमातून सेवा कराल तेवढी महालक्ष्मीची कृपा ही अखंड आपल्यावर राहत असते, असा अनुभव देखील आहे, पूर्वजांचा अनुभव आहे आणि सगळ्यांचाच हा अनुभवाने सिद्ध झालेला उपाय आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, संध्या समय हा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असा समय आहे आणि तिच्या आगमनाचा हा समय आहे। त्यामुळे संध्याकाळी आपलं देवघर कधीही दीप प्रज्वलित केल्याशिवाय ठेवू नये। आपल्या देवघरामध्ये नित्यपूजा आपण सकाळी करतोच, परंतु संध्याकाळी देखील शुद्ध तुपाचा, साजूक तुपाचा दिवा देवघरामध्ये लावणं, तेलाचा अथवा तुपाचा किंवा दोन्ही जर गोष्टींचा दिवा आपल्या घरामध्ये जर निराजनं आपण लावत असू तर ते देखील महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे। भरपूर दिवा जास्त वेळ तेवणारा लावला पाहिजे असं नाही, परंतु साजूक शुद्ध तुपाचा थोडा वेळ जरी दिवा आपण लावला तरीसुद्धा महालक्ष्मीची भरभरून कृपा याही माध्यमातून आपण घेत असतो आपल्यावर। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंखध्वनी। शंखध्वनीचा जो नाद आहे, शंखनाद, तो महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर तो नाद आपल्या वास्तूमध्ये दिवसातून किमान एकदा तरी व्हावा असं आहे। शंखनादाच्या माध्यमातून विविध वाईट ज्या काही गोष्टी असतात सूक्ष्मामध्ये त्यांचं निराकरण होतंच, परंतु हा नाद महालक्ष्मीला आवाहन करणारा आणि स्थिर करणारा देखील आहे। महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असा हा नाद आहे। तर असे हे विविध उपाय आहेत ज्या माध्यमातून आपण महालक्ष्मीची कृपा आपणावर कशी राहील, ती कशी वृद्धिंगत होईल या गोष्टींचा विचार अवश्य करावा। आणि यासारखे अजून विचार काही ऐकण्यासाठी माझं हे जे चॅनल आहे ते अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या लोकांना देखील नक्की सांगा। धन्यवाद।